तृतीयपंथीयाने स्त्री योनी लिंग बदलून युवकासोबत प्रेमसंबंध, लॉजवर नग्न कामक्रीडा, पुढे घडले भयंकर. एकदा वाट चुकली की मग पुन्हा आपली वाट सापडायला वेळ लागतो. कधी कधी वाट सापडत नाही, चुकीच्या मार्गाने चालत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही, त्यातून विनाशच होतो. तरुणपणामध्ये वाट चुकण्याची शक्यता जरा जास्तच असते. जशी स्वप्नीची वाट चुकली. पोलीस भरतीचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या स्वप्नीलची ओळख एका तृतीयपंथीयाशी झाली. ओळखीतून मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध आले. या तृतीयपंथीयाने गोड बोलून त्याच्याबद्दल सगळी माहिती मिळवली आणि नंतर सोबत राहण्यासाठी तो स्वप्नीलला ब्लॅकमेल करू लागला. स्वप्नील शिकत होता तिथे गावात येऊन घरामध्ये त्याने धिंगाणा घातला. तू माझ्यासोबतच राहा असा आग्रह तो तृतीयपंथी लावू लागला. या त्रासाला वैतागून अखेर स्वप्नीलने आणखी एक चुकीचा निर्णय घेतला. यामध्ये त्या तृतीयपंथीयाचा जीव गेला आणि स्वप्नीलच्या नशिबी तुरुंग आला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. एस.टी. महामंडळामध्ये चालक म्हणून काम करणाऱ्या अशोक पाटील यांचा स्वप्नील पाटील हा सुपुत्र होता. पोलीस दलामध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्नीलचे स्वप्न होते. एस.टी. महामंडळामध्ये चालक म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या अंगावर खाकी युनिफॉर्म असला तरी त्यापेक्षा पोलिसांच्या अंगावरील खाकीला किती मान सन्मान आहे याचे महत्त्व त्याला समजले होते. 12वी पास असलेल्या स्वप्नीलने पोलीस दलामध्ये भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगत नाशिक गाठले. नाशिकच्या एका खाजगी अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवत त्याने पोलीस दलातील नोकरीची तयारी सुरू केली होती. जामनेर तालुक्यातील पहुर येथील मूळ रहिवासी असलेला स्वप्नील पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी नाशिकच्या रविवार कारंजा भागामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. तेथून जवळच असलेल्या खाजगी अकॅडमीमध्ये तो पोलीस भरतीचे धडे घेण्यासाठी ये जा करत होता. 2 वर्षापूर्वी तो एका नाश्त्याच्या गाडीवर नाश्ता करण्यासाठी गेलेला होता. त्या ठिकाणी त्याची ओळख एका हिंदी भाषिक तृतीयपंथी सोबत झाली होती. आकांक्षा उर्फ अक्षय हेमराज गेंद्रे असे त्या तृतीयपंथीचे नाव होते. मूळ छत्तीसगड राज्यातील रहिवासी असलेला अजय उर्फ आकांक्षा हा तृतीयपंथी दिवसभर छक्केगिरी करून पैसे जमा करत होता. त्याचा सर्वाधिक काळ नाशिकमध्ये व्यतीत झालेला होता. नाश्त्याच्या हातगाडीवर आकांक्षासोबत स्वप्नीची ओळख झाली होती. त्याचे हावभाव आणि हालचाली बघून पहिल्या भेटीतच हा तृतीयपंथी असल्याचे स्वप्नीलने ओळखलेले होते. आकांक्षानेही तो तृतीयपंथी असल्याचे स्वप्नीलला सांगितले होते. झालेल्या ओळख परिचयातून दोघांची मैत्री कलेकलेने वाढत गेली. या मैत्रीतून एके दिवशी आकांक्षाने स्वप्नीलला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटबाबत चौकशी केली. स्वप्नीलचे इंस्टाग्रामवर अकाउंट असल्याचे समजल्यानंतर आकांक्षाने त्याला त्याच रात्री एक मेसेज पाठवला. मला भेटायला येशील का? तुला मी आवडतो का? असे त्या मेसेजचे स्वरूप होते. त्यानंतर काही दिवसांनी अजय उर्फ आकांक्षा आणि स्वप्नील या दोघांची नाश्त्याच्या गाडीजवळ पुन्हा भेट झाली. यावेळी त्याने स्वप्नीलला सरळ ऑफरच दिली की तू माझ्यासोबत लफडी कर, मी कुणालाच काही सांगणार नाही. आकांक्षाच्या या ऑफरला स्वप्नील भुलला आणि फसला. त्याने आकांक्षाच्या या ऑफरला सरळ होकार देऊन टाकला. तेव्हापासून आकांक्षा आणि स्वप्नील यांचे रिलेशन सुरू झाले. दोघांचे इंस्टाग्राम या अकाउंटवर नियमित चॅटिंग सुरू झाले. भोळ्या मनाने स्वप्नीलने त्याची खाजगी माहिती आकांक्षाला देऊन टाकली. आकांक्षाच्या प्रेमात पडलेल्या स्वप्नीलने त्याच्यासोबत रस्त्यावर मोबाईलमध्ये एकत्र फोटोही काढले. स्वप्नीलची खाजगी माहिती आणि त्याच्यासोबत काढलेले फोटो एवढे आकांक्षासाठी स्वप्नील याला ब्लॅकमेल करण्यासाठी पुरेशी होती. ज्या उद्देशाने आणि ध्येयाने स्वप्नील नाशिकला आलेला होता त्या ध्येयापासून तो भरकटला होता. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी घेऊन नाशिकला आलेला स्वप्नील आकांक्षाच्या पूर्णपणे जाळ्यामध्ये फसत गेला. स्वप्नील आपल्या जाळ्यामध्ये पूर्णपणे फसल्याची जाणीव आकांक्षा उर्फ अजय गेंद्रेला झाली. त्या बळावर त्याने स्वप्नील याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच मेसेज केला. त्यात त्याने त्याला सातपूर येथे भेटण्यास बोलावले. स्वप्नीलने सातपूर येथे येण्यास नकार दिला. मात्र एका शब्दाने
ऐकून घेईल तो तृतीयपंथी अजय कसला. त्याने स्वप्नीलला दम दिला की तू मला भेटण्यास आला नाहीस तर तू शिकत असलेल्या अकॅडमीमध्ये येऊन मी तुझा तमाशा करेन. मात्र तरीही स्वप्नील त्याला भेटण्यासाठी सातपूर येथे गेलाच नाही. स्वप्नील आपल्याला भेटण्यास आला नाही याचा राग मनात ठेवत तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा याने खरोखरच अकॅडमीमध्ये येऊन तमाशा करत गोंधळ घातला. त्यामुळे समयसूचकता बाळगत उगीच वाद नको असे मनाशी म्हणत स्वप्नील त्याच्यासोबत जाण्यास तयार झाला. त्यानंतर आकांक्षाने स्वप्नील याला घोटी येथे त्याच्या मैत्रिणीच्या घरी नेले. मैत्रिणीच्या घरी आपल्यासोबतच राहावे असा अजय उर्फ आकांक्षाने स्वप्नीलकडे हेका लावत बळजबरी केली. आपण दोघे राजस्थानला फिरायला जाऊया, सर्व खर्च करण्यास मी तयार आहे अशी नवीन ऑफर आकांक्षाने स्वप्नीलला दिली. तू माझ्यासोबत राजस्थानला आला नाहीस तर मी थेट पहूर येथे तुझ्या घरी येऊन गोंधळ घालेन असा नव्याने दम आकांक्षाने स्वप्नीलला दिला. ते पाहून स्वप्नील मनातून घाबरला. आकांक्षाच्या या वागण्यामुळे स्वप्नील त्याच्या पोलीस होण्याच्या स्वप्नापासून दुरावत गेला. त्याच्या अकॅडमीमध्ये लक्ष लागत नव्हते. तो नाईलाजाने अजय उर्फ आकांक्षा सोबत राजस्थानला रेल्वेने फिरायला गेला. आकांक्षाने स्वखर्चाने त्याला राजस्थानातील विविध ठिकाणे फिरवले. तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा दिवसभर छक्केगिरी करून पैसे जमा करत असे. या कालावधीमध्ये स्वप्नील दिवसभर रिकामाच राहत होता. नाशिकला सोबत काढलेल्या फोटोचा धाक दाखवून आकांक्षा उर्फ अजय त्याला आपल्यासोबत फिरण्यास आणि राहण्यास भाग पाडत होता. मूळच्या छत्तीसगड राज्यातील हिंदी भाषिक अजयने वैद्यकशास्त्राच्या मदतीने दिल्ली येथे काही वर्षापूर्वी लिंग बदल शस्त्रक्रिया केलेली होती. त्याने त्याचे स्त्रीलिंगामध्ये रूपांतर केले होते. त्याने ब्रेस्ट प्लॅन्ट करून छातीमध्ये सिलिकॉन टाकून स्तनही मोठे करून घेतले असल्यामुळे तो आता पूर्णपणे एखाद्या महिलेप्रमाणे दिसत होता. तृतीयपंथी अजय हा स्वप्नील याला त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. मात्र इच्छा नसताना स्वप्नील तसा प्रयत्न करायचा. त्यात त्याला हवे तसे यश येत नव्हते. आपले आईवडील वारले असून आपल्याला जवळचे कुणी नातेवाईक नाही असे अजयने स्वप्नीलला सांगितले होते. स्वप्नीलने फक्त आपल्यासोबतच राहावे असे अजय याला वाटत होते. त्याने घरी कुणासोबत संपर्क करू नये असा अजय उर्फ आकांक्षाचा प्रयत्न राहत असल्यामुळेच त्याने स्वप्नीलचा मोबाईल फोडून टाकला होता. मात्र एके दिवशी सन 2024च्या दिवाळीपूर्वी गोड बोलून स्वप्नीलने त्याच्यापासून सुटका करून घेत आपले पहूर येथील घर गाठले. मात्र पुढच्याच महिन्यामध्ये ऑक्टोबर 2024मध्ये तृतीयपंथी अजय पहूर येथे दाखल झाला. त्याला स्वप्नीलची चांगल्या प्रकारे माहिती होती. तो कुठे राहतो, त्याच्या घरी कोण कोण आहेत, त्याचे वडील काय काम करतात याची सर्व माहिती तृतीयपंथी अजयने करून घेतली होती. त्या माहितीच्या आधारे अजय उर्फ आकांक्षाने जामनेर तालुक्यातील स्वप्नीलचे पहूर येथील घर गाठले. नाशिकच्या अकॅडमीमध्ये केलेल्या तमाशाप्रमाणे त्याने पहूर येथील स्वप्नीलच्या घरी आणि अंगणामध्ये नग्न होत तमाशा सुरू केला. मला आत्ताच्या आता पैसे हवे आहेत अशी त्याने मागणी सुरू केली. तडजोडी अंती स्वप्नीलच्या वडिलांनी अजय उर्फ आकांक्षाला $2.25 लाख देण्याची तयारी दर्शवत स्वप्नीलची त्याच्यापासून सुटका करण्याची विनवणी केली. 6 महिन्याच्या कालावधीनंतर स्वप्नीलच्या वडिलांनी तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षाला $2.25 लाख दिले. यापुढे स्वप्नील याला त्रास द्यायचा नाही असे वदवून घेतले. अजय उर्फ आकांक्षाच्या धाकाने स्वप्नीलच्या वडिलांनी पहूर येथील घर बदलले. ते दुसरीकडे राहण्यास निघून गेले. पोलीस होण्याचे स्वप्न बघणाऱ्या स्वप्नीलचे ते स्वप्नच राहिले होते. त्याने आता जामनेर येथे ITI या विद्याशाखेमध्ये प्रवेश घेतला. तो नियमित ITI करू लागला. या कालावधीमध्ये त्याला पुन्हा अजयचे कॉल येण्यास सुरुवात झाली. पुन्हा माझ्याकडे राहण्यास ये असे तो त्याला म्हणत होता. त्याला स्वप्नील नकार देत होता. काहीही करून स्वप्नीलने आपल्यासोबतच राहावे यासाठी अजय उर्फ आकांक्षाचा हट्ट सुरू होता. मात्र स्वप्नील त्याला वारंवार नकार देतच होता. अजयने स्वतःहून स्वप्नीलच्या हातून आपले मरण ओढवून घेण्याची वेळ आली होती. तो स्वप्नीलचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हता. दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी तृतीयपंथी आकांक्षाचा स्वप्नील याला त्याच्या मोबाईलवर फोन आला. मी उद्या 31 जानेवारी रोजी जळगावला येत आहे.
मला भेटण्यासाठी जळगावला ये, आपण दोघे बाहेर फिरायला जाऊया, असे आकांक्षा उर्फ अजयने स्वप्नील याला जणू काही फरमान सोडले। यावेळी काही तमाशा नको असे मनाशी म्हणत स्वप्नील आकांक्षाला भेटण्यास तयार झाला। दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी स्वप्नील मुकाटपणे घरात कोणाला काही न सांगता जळगावला येण्यास निघाला। वाटेमध्ये मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी अजय उर्फ आकांक्षाने त्याला फोन पेच्या माध्यमातून 300 रुपये पाठवले। स्वप्नीलने सर्वप्रथम शिरसाळा येथे हनुमानाचे दर्शन घेतले। त्यानंतर तो मुक्ताईनगर मार्गे जळगावला येण्यास निघाला। अजय उर्फ आकांक्षा जळगाव येथील एका लॉजवर मुक्कामी होता। त्या लॉजवर स्वप्नील गेला आणि बाहेरच त्याची वाट बघत थांबला। काही वेळाने तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा बाहेर आला। बाहेर येताच स्वप्नीलच्या मोटरसायकलवर अजय डबल सीट बसला। यावेळी अजयने अंगात काळ्या रंगाचा सलवार सूट, काळ्या रंगाची लेगिन्स परिधान केलेली होती। चेहरा पांढऱ्या आकाशी रंगाच्या स्कार्फने बांधलेला होता। ठरल्यानुसार ते दोघेजण सुरुवातीला पद्मालय येथे गणपतीच्या दर्शनाला जाण्यास निघाले। तू मला पुन्हा भेटलास तर मी पद्मालय येथे गणपतीच्या चरणी नारळ फोडायला येईन असा नवस केलेला होता, असे अजयने मोटरसायकल चालवणाऱ्या स्वप्नीलला सांगितले। दरम्यान प्रवासामध्ये अजयने स्वप्नीलच्या बँक खात्यावर फोन पेद्वारे अजून 300 जमा केले। या रकमेतून स्वप्नीलने अजून पेट्रोल भरले। अशा प्रकारे त्याच्या मोटरसायकलमध्ये बऱ्यापैकी पेट्रोल जमा झाले होते। अखेर दोघेजण पद्मालय येथील सुप्रसिद्ध गणपती मंदिरामध्ये सकाळी 10 वाजता दाखल झाले। नारळ आणि पूजेचे साहित्य विकत घेत दोघांनी गणपतीचे दर्शन घेतले। यावेळी पूजेच्या साहित्याचे पैसे अजय उर्फ आकांक्षाने अदा केले। देवदर्शनानंतर दोघे एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले। जेवण करताना आकांक्षाने बिअरच्या 6 बाटल्या विकत घेतल्या। यावेळी सर्व खर्च आकांक्षानेच केलेला होता। आकांक्षाने 3 बिअरच्या बाटल्या रिचवल्या, मात्र स्वप्नीलने कशीबशी एकच बिअरची बाटली अर्धवट संपवली। मद्यपान करण्यावरून दोघांच्या मध्ये हॉटेलमध्येच वाद सुरू झाला। नेहमीच्या सवयीप्रमाणे आकांक्षाने यावेळी हॉटेलमध्येच स्वप्नील सोबत वाद घालण्यास सुरुवात केली। मद्यप्राशन करण्यासाठी पद्मालय परिसरातील जंगलामध्ये माझ्यासोबत चल असे आकांक्षाचे म्हणणे होते। स्वप्नील त्याला नकार देत होता। रागाच्या भरामध्ये आकांक्षाने पायीच चालण्यास सुरुवात केली। लोकांच्या समोर तमाशा नको असे मनाशी म्हणत शिल्लक राहिलेल्या बिअरच्या 2 बाटल्या सोबत घेत स्वप्नील तेथून उठला। त्याने मुकाट्याने अजय उर्फ आकांक्षाला मोटरसायकलवर डबल सीट बसवले। पद्मालय परिसरामध्ये जंगल भागातील घाटातून वर जाताना मद्यप्राशन करण्यासाठी दोघांना एक निर्जन जागा दिसली। त्यामुळे स्वप्नीलने तेथेच रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली। तेथून झाडाझुडपामध्ये दोघेजण मद्यप्राशन करण्यास गेले। मद्यप्राशन केल्यानंतर अजय उर्फ आकांक्षाला सिगारेट ओढण्याची सवय असल्यामुळे त्याच्याजवळ माचीस होती। दुपारचे साधारणपणे 2:30 वाजलेले होते। दोघे झाडांच्या आडोशाला बसून मद्यप्राशन करत होते। स्वप्नीलने आपल्यासोबत नाशिकला यावे असा अजयने हट्ट सुरू केला। त्यावर स्वप्नीलने त्याला नकार दिला। स्वप्नीलचा नकार ऐकून तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा संतापला। त्यामुळे दोघांच्या मध्ये जोरजोरामध्ये वाद सुरू झाला। बिअरच्या नशेमध्ये आकंठ बुडालेल्या अजय उर्फ आकांक्षाला काही सुचत नव्हते। तो मद्यधुंद झालेला होता। मद्याच्या नशेतील अजयने स्वप्नीलचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला। काही वेळ दोघांच्या मध्ये बाचाबाची सुरू झाली। या बाचाबाचीच्या दरम्यान खाली बसलेल्या अजय उर्फ आकांक्षाच्या डोक्यामध्ये स्वप्नीलने बिअरची रिकामी बाटली जोरात मारली। ती बाटली फुटून आजूबाजूला काच पसरल्या होत्या। पुढच्याच क्षणी स्वतःचा बचाव करण्यासाठी आकांक्षा उर्फ अजय सरसावला। आता आकांक्षा आपल्याला रोखणार हे लक्षात येताच स्वप्नीलने त्याच्या गळ्यातील स्कार्फ त्याच्याच गळ्याभोवती आवळण्यास सुरुवात केली। बराच वेळ गळा आवळल्यामुळे आकांक्षाचा जीव गुदमरला। तरी जीव वाचवण्यासाठी त्याने स्वप्नीलच्या उजव्या पायावर आणि हातावर नखाने ओरबडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला। काही वेळातच अजय उर्फ आकांक्षाने जीव सोडला। तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर आकांक्षाची ओळख पटू नये यासाठी काय करता येईल याचा स्वप्नील विचार करू लागला।
त्याने मरण पावलेल्या आकांक्षाच्या कानातील दागिने, गळ्यातील मणी, पायातील जोडवे, बोटातील दोन्ही अंगठ्या, हातातील ब्रेसलेट आणि त्याच्या वापराचा मोबाईल, बँकेचे ATM कार्ड व इतर वस्तू असा सर्व ऐवज काढून घेतला. सर्व ऐवज स्वप्नीलने जवळच पडलेल्या रुमालामध्ये बांधून घेतला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मरण पावलेल्या आकांक्षाच्या अंगावरील कपडे आणि पायातील चप्पल काढून घेतली. आकांक्षाच्या गळ्याभोवती आवळलेला स्कार्फ वगळता अंगावरील काढलेले सर्व कपडे आणि चप्पल त्याच्याच अंगावर टाकून देत पेट्रोलने पेटवून दिले. मोटारसायकलच्या टाकीतून 2 लिटर पेट्रोल काढून ते मयत आकांक्षाच्या अंगावर आणि अंगावरील कपड्यावर टाकल्याने लागलीच पेट घेतला. आकांक्षाजवळ असलेल्या माचीसने त्याचा मृतदेह पेटवला. मृतदेह आणि कपडे जळत असताना स्वप्नील त्यावर हळूहळू पेट्रोल ओतण्याचे काम करत होता. आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य असल्यामुळे त्या ठिकाणी हा प्रकार बघण्यास कुणीही नव्हते. आकांक्षाचा चेहरा आणि छाती पूर्णपणे जळून खाक झाली होती. अजय उर्फ आकांक्षाला कुणी ओळखूच शकणार नाही असे स्वप्नील याला वाटले. या विचारातूनच त्याने आता घरी परत जाण्याची तयारी सुरू केली. दुपारचे 4 वाजलेले होते. आकांक्षाचा जमा केलेला ऐवज आणि मोबाईल आदी वस्तू कपड्यामध्ये गुंडाळून स्वप्नील मोटारसायकलने घरी जाण्यास निघाला. सायंकाळच्या आत घरी आल्यावर घडलेला प्रकार त्याने घरामध्ये किंवा बाहेर कुणालाही सांगितला नाही. जणू काही झालेच नाही अशा आविर्भावामध्ये तो वावरू लागला. त्यानंतर 4 दिवस उलटले. दिनांक 4 फेब्रुवारी 2026चा तो दिवस उजाडला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पद्मालय ते नागदुली दरम्यान जंगल परिसरामध्ये बकऱ्या चारणाऱ्या गोराख्यांना अर्धवट जाळलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाचे केवळ पाय तेवढे शिल्लकच होते, बाकी शरीर जाळलेले होते. या घटनेची माहिती पद्मालय ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मोरे यांच्यामार्फत एरंडोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना सांगितला. बातमीची खात्री करण्यासाठी सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी खरोखरच एका महिलेचे नग्न अवस्थेमध्ये जळीत मात्र पाय सही सलामत असलेला मृतदेह त्यांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि त्यांच्या सहकार्याने घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या कानावर टाकली. पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाला समांतर तपास कामी घटनास्थळी रवाना केले. या घटनेप्रकरणी सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 16/2006 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल केला. जंगल परिसरामध्ये घडलेल्या या घटनास्थळी कोणताही मागमूस नव्हता. या परिसरामध्ये CCTV नव्हते. तपासाला कुठून सुरुवात करायची असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते. पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलामध्ये अज्ञात महिलेचा अर्धवट जाळलेला मृतदेह विद्रूप अवस्थेमध्ये असल्याने ओळख पटवणे हे एक मोठे आव्हान होते. डोंगराळ परिसर आणि घनदाट जंगल असल्याने साहजिकच या ठिकाणी मानवी वर्दळ नव्हती. गेल्या 4 दिवसांपासून पडून होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची तपास कामे 4 पथके तयार करण्यात आली. मृतदेहाचे पाय तेवढे शिल्लक राहिलेले होते. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कोणता तरी पुरावा शिल्लक ठेवून जातो आणि त्या पुराव्याच्या आधारे पोलीस त्याचा माग काढतात. मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील मॅजेंटा रंगाचे नेल पॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची मुरणी हे 2 घटक घटनास्थळावर पोलीस पथकाला आढळून आले. या 2 वस्तूंवरच तपास लागू शकतो हे पोलीस पथकाच्या लक्षात आले. या 2 वस्तूंचा धागा पकडून पुढील तपासाला गती देण्यात आली. याशिवाय तांत्रिक तपासासह खबऱ्यांची मदत घेण्यात आली. परिसरातील तांत्रिक पुरावे संकलित केले. जळीत आणि उर्वरित मृतदेह उत्तरीय तपासकामी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. फॉरेन्सिक लॅबची तपासकामी मदत घेण्यात आली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून
हा गुन्हा उघडकीस येण्याच्या 4 दिवसापूर्वी अर्थात 30 अथवा 31 जानेवारी रोजी घडला असल्याचे निश्चित केले। जिल्ह्यामध्ये अथवा आजूबाजूच्या जिल्ह्यात एखाद्या पोलीस स्टेशनला कोणा महिलेची मिसिंग दाखल आहे का याचा सखोल तपास करण्यात आला। सखोल चौकशीमध्ये परिसरातील एका बिअर बारमध्ये एक महिला आणि एक पुरुष जोडीने मद्यप्राशन करण्यास आलेले होते। दोघांच्यामध्ये मद्यप्राशन करताना जोरदार वाद झाले होते अशी माहिती पोलिसांना समजली। बारमध्ये वाद घालणारे जोडपे पद्मालय देवस्थानामध्ये परिसरातील CCTVमध्ये कैद झाले होते। मोटारसायकलवर ते जोडपे जात असल्याचे समोर आले। अशा प्रकारे तपासाचा एक धागा जोडत स्थानिक गुन्हे शाखा आणि एरंडोल पोलिसांचे पथक संशयित आरोपीचा माग काढत अखेर त्याच्यापर्यंत पोहोचले। मिळालेली गोपनीय माहिती, घटनास्थळावरील बहुतेक आणि वस्तुजन्य पुरावे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील राहणार पहूर तालुका जामनेर याला ताब्यात घेण्यात आले। त्याची सखोल चौकशी करण्यात आली। सखोल चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली। छत्तीसगड राज्यातील हिंदी भाषिक रहिवासी तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या वादातून रागाच्या भरामध्ये हा गुन्हा घडल्याचे स्वप्नील याने पोलिसांच्या जवळ कथन केले। अत्यंत कौशल्याने या किचकट गुन्ह्याचा अवघ्या 48 तासाच्या आत छडा लावण्यामध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि एरंडोल पोलिसांना यश आले। संशयित आरोपी स्वप्नील पाटील याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली। पोलीस कोठडीमध्ये त्याने आपला गुन्हा कबूल केला। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वलटे, पोलीस अंमलदार ईश्वर पाटील, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार विनोद सुभाष पाटील, एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, शंकर पवार, उपनिरीक्षक विकास देशमुख, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, जवानसिंग पाटील, हेमंत घोंगडे, पोलीस नाईक सचिन पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, कॉन्स्टेबल ललित नारखेडे, भाऊसाहेब मिस्त्री आदींनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला। दरम्यान या प्रकरणामध्ये PSI शरद बागल यांची चिकाटी महत्त्वाची होते। या खून प्रकरणाचा तपास करताना मोठे आव्हान होते ते मृतदेहाची ओळख पटवणे। घटनास्थळ हे अतिशय दुर्गम भागातील होते। या भागामध्ये मोबाईल टॉवरची रेंज नव्हती, शिवाय कोणताही CCTV कॅमेरा अथवा कोणी साक्षीदार देखील नव्हता। अशा बिकट प्रसंगी मयताची ओळख कशी पटवायची आणि तपास पुढे कसा न्यायचा हा एक मोठा यक्ष प्रश्न होता। मात्र पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या कल्पक बुद्धीसह सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास पुढे सरकत गेला। त्याला पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन सुरूच होते। घटनास्थळी फुटून पडलेल्या बिअरच्या बाटलीवर बॅच क्रमांक हाही तपासाचा एक मुख्य मुद्दा होता। या बॅच क्रमांकाच्या बिअरच्या बाटल्या कोणत्या हॉटेलवर विक्री होतात त्याचा शोध घेतला। या बिअरचा विक्रेता शोधून काढल्यानंतर फोनपेद्वारे कुणी पेमेंट केले त्याचे स्क्रीनशॉट घेत पुढील तपासाला वेग देण्यात आला। हळूहळू तपास पुढे सरकत गेला आणि संशयिताचा माग काढण्यात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या मदतीला असलेल्या सर्व सहकाऱ्यांना यश मिळत गेले। हॉटेलवर 4 चौघामध्ये वाद घालणारा तृतीयपंथी अनेकांच्या नजरेमध्ये आलेला होता। फोनपेद्वारे त्याने केलेल्या पेमेंटच्या माध्यमातून त्याची ओळख पटली होती। त्यातून त्याचा आणि त्याच्यासोबत बोलणे झालेला संशयित आरोपी स्वप्नील पाटीलचे मोबाईल लोकेशन आणि CDR हा सर्व तपासाचा घटनाक्रम जुळून आला।